विचार मंचावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, आदरणीय भंतेजी आणि माझ्या समोर बसलेल्या बंधू आणि भगिनींनो, नगर जिल्ह्यातील सर्वच नेते मंडळी बसलेले आहेत, प्रमुख कार्यकर्ते बसलेले आहेत। आज एक 18 वर्षानंतर एक वेगळा प्रसंग आहे माझ्यासाठी। 2008 ते 2026 काळे सर आम्ही सोबत काम केलेलं आहे। काळे सरांनी आणि आम्ही पहिल्यांदा त्यांच्यानंतर भाषण करायचं मला आज प्रसंग आलेला आहे। याच्या अगोदर त्यांच्या अगोदरच भाषणाचा प्रसंग यायचा, म्हणजे 18 वर्षानंतर हा 18 वर्षानंतर हे आहे घडलेला हा प्रसंग। तर वर्गीकरणाच्या विरोधामध्ये लॉंग मार्च आपण सुरू केलेला आहे बीड जिल्ह्यातून। 10 जूनला लॉंग मार्च सुरू झालेला आहे। पहिल्या दिवशी आम्ही 20 किलोमीटर चालून मांजरसुंब्याला आलो। दुसऱ्या दिवशी 28 किलोमीटर चालून आम्ही पाटोद्यामध्ये आलो। तिसऱ्या दिवशी आम्ही 25 किलोमीटर चालून पाटोद्याहून जामखेडला गेलो। जामखेडून आम्ही 18 किलोमीटर चालून आष्टीला पोहोचलो। आष्टीहून 22 किलोमीटर चालून आम्ही धानोऱ्याला पोहोचलो। धानोऱ्यावरून आम्ही 35 किलोमीटर चालून नगरला पोहोचलो। आणि आज हे 25-26 जे काय असेल, आम्ही आज सुप्यामध्ये पोहोचलो। म्हणजे पहिला दिवस झाला आहे, दुसरा दिवस, आज 7वा दिवस आहे। आम्ही पायी चालत आहोत। हा जवळपास 500 किलोमीटरचा प्रवास आहे आणि 500 किलोमीटर चालून आम्ही मुंबईच्या आझाद मैदानावर पोहोचणार आहोत। ज्यांनी आरक्षणाची सुरुवात केली ते राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी हा कार्यक्रम होणार आहे। त्यांनी आरक्षण दिलं म्हणूनच आम्ही 26 तारखेला पोहोचायला लागलो। 26 तारखेला सुट्टी येते। खूप सारे लोक आम्हाला म्हणाले सुट्टी आहे। मी म्हणलं सरकारला सुट्टी नसती, सरकार 24 तास चालू असतं। आम्ही रविवारी मोर्चे काढलेले आहेत, सुट्टीच्या दिवशी मोर्चे काढलेले आहेत। खूप साऱ्या लोकांना गैरसमज असतो की रविवारी कसं काय कलेक्टर ऑफिसला मोर्चा जाईल। RDC नावाची पोस्ट असते, रेसिडेन्शियल कलेक्टर, म्हणजे त्यानं 24 तास कलेक्टर ऑफिसलाच थांबायचं आहे। हे माहीत नाही आपल्याला। आपले हक्काधिकार म्हणते सुट्टीच्या दिवशी सुट्टी बिट्टी काही नसते, सरकार 24 तास चालू असते, आपण कधी जाऊ शकतो हे लक्षात ठेवलं पाहिजे। आता एवढं हे लॉंग मार्च पायी का चालायलो होतो आम्ही? ऊन आहे, आता पाऊस सुरू होईल, आणखी पाऊस लागला नाही। खूप सारे लोक आम्हाला पोलीस प्रशासन म्हणलं पाऊस येईल आणि एवढ्या पावसात तुम्ही कसं चालाल? म्हणलं आम्ही काय ढेकळं आहेत का काय विरघळून जायला? ढेकळांना भीती असेल, दिसाय काळा कलर आहे म्हणजे काय आम्ही काय ढेकळं नाही? काही लोक म्हणले नाही ऊन आहे, वादळ आहे, वारा आहे। मी म्हणलं ते गाणं नाही काय केलं तुम्ही, तुफानातले दिवे? आम्ही काय फेसबुकचे दिवे नाहीत, खरोखर तुफानातले दिवे आहेत म्हणून चालायला लागलो। तर हे चालण्यामागचा उद्देश चालणं नाहीये, उपवर्गीकरण करण्याची प्रक्रिया थांबवणं हा उद्देश आहे। आणि शासनानं आम्हाला चालण्यासाठी मजबूर केलंय, कारण 1 ऑगस्ट 2024ला सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला। त्यानंतर 2 रिव्ह्यू पिटिशन दाखल झाल्या सुप्रीम कोर्टात। दोन्ही रिव्ह्यू पिटिशन खारिज झाल्या। ॲडव्होकेट नितीन मेश्राम साहेबांनी आम्हाला मीटिंगमध्येही माहिती दिलेली आहे, काळेसर बी त्या मीटिंगमध्ये होते। दोन्ही रिव्ह्यू पिटिशन खारिज झालेले आहेत। आता तिसरी जरी टाकली तरी खारिज होणार, चौथी जरी टाकली तरी खारिज होणार। त्यामुळे सुप्रीम कोर्टाचे दरवाजे बंद झालेत आपल्यासाठी। दुसरा मार्ग होता, 29 आमदार आहेत शेड्यूल कास्टचे, अनुसूचित जातीचे निवडून जाणारे 29 आमदार आहेत। या 29 आमदारांनी विधानसभेमध्ये गोंधळ घालायला पाहिजे होता, विधानसभेमध्ये बोलायला पाहिजे होतं, परंतु एकही आमदार बोलायला तयार नाही। आतापर्यंत आम्हाला 2 आमदारांनी याच्यावरती प्रतिक्रिया दिल्यात। एक आहेत नितीन राऊत, सध्या फॉरेनमध्ये आहेत। त्यांनी व्हिडिओ बनवून सांगितलं की मी लॉंग मार्चला शेवटी 26 तारखेला सहभागी होणार आहे आणि मी वर्गीकरणाच्या विरोधात आहे। दुसरे आहेत राजकुमार बडोले। या 2 आमदारांनी बोललेले आहेत, परंतु राहिलेले 27 आमदार याच्यावरती बोलायला तयार नाहीत। संभाजीनगरच्या, औरंगाबादच्या मंत्र्याच्या घरावर मोर्चा काढला तरी बोलायला तयार नाहीत। तिथलं बदनापूरच्या घरावर मोर्चा काढलाय आमदाराच्या लोकांनी तरी बोलायला तयार नाहीत। बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, राखीव मतदारसंघातून जे लोक आमदार आणि खासदार होतात ते एकाच गोष्टीसाठी तोंड उघडतात, म्हणजे जांभळी द्यायला। ती बी नैसर्गिक क्रिया आहे म्हणून, नाही तर त्याच्यासाठी त्यांनी तोंड उघडलं नसतं।
आता आमदारांनी हे बोलायला पाहिजे, बोलत नाहीत. आम्ही दुसऱ्या आमदारांना बोललो, ओबीसींच्या, मराठ्यांच्या, ते म्हणजे तुमचेच बोलणार, आम्ही कशाला बोलावं, अगोदर तुमचे बोलू द्या, मग आम्ही बोलतो. मग आम्ही एक शक्कल लढवली, आमदारांनी बोललं पाहिजे, विधानसभेत याच्यावर चर्चा झाली पाहिजे. यासाठी पावसाळी अधिवेशन कधी सुरू होतं याचं तारखा बघितल्या. 24 तारखेला पावसाळी अधिवेशन सुरू होते. मग आम्ही अशा परीने निघायला आलो की 24च्या नंतर तिथं पोहोचलं पाहिजे, म्हणून 26 तारीख निवडली तिथं जाण्याची. पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर ज्यावेळेस लोक रस्त्यावर चालायले तर आमदारांना तिथं बोलता येईल, आमदार तिथं प्रश्न मांडू शकतील शेड्यूल कास्टचे की आमचे लोक रस्त्यावर आहेत, हे वर्गीकरणाच्या विरोधात आहेत. या 59 जाती, मी 58 महिना 59 जाती आहेत वर्गीकरणाच्या विरोधामध्ये. आता त्याच्यातले मातंग समाजातले कित्येक लोक आहेत, त्यांचं म्हणणं की वर्गीकरण नको. त्यामुळे 58 जातीची मागणी नाही, खऱ्या अर्थानं 59 जातीची मागणी आहे, वर्गीकरण नको. म्हणून आपण पावसाळी अधिवेशन ध्यानात ठेवून हा लॉंग मार्च पायी सुरू केलेला आहे. पावसाळी अधिवेशनात याच्यावर चर्चा व्हावी आणि हा विषय तिथं मार्गी निघावा, हा एक त्याच्या मागचा हेतू आहे. आता वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस निर्णय दिला आहे, सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे राज्य सरकार वर्गीकरण करू शकतं, कराच असं म्हटलेलं नाही. लोक बॉम्बलायला लागलेत, सुप्रीम कोर्टापेक्षा तुम्ही मोठे आहेत काय. अरे मग सुप्रीम कोर्टानं जर आदेश दिला आहे, कंपल्शन जर केलंय, तर उत्तर प्रदेशमध्ये वर्गीकरण का सुरू नाही, मध्य प्रदेशमध्ये वर्गीकरण का सुरू नाही, गुजरातमध्ये वर्गीकरण का सुरू नाही, बंगालमध्ये वर्गीकरण का सुरू नाही. तिथं तर भाजपचं राज्य आहे, तिथं वर्गीकरण सुरू पाहिजे होतं. याचा अर्थ काय होतो, सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिलाय हा कंपल्सरी नाहीये, राज्य सरकारच्या इच्छेवर सोडलाय. तुम्हाला वर्गीकरण करायचं असेल तर करू शकता, कराच असं कुठंही म्हटलेलं नाही. अख्खं 600 पानाचं जजमेंट वाचलंय मी. 1 तारखेला जजमेंट आलं होतं, 2 तारखेला प्रिंट काढली, 3 तारखेला मी लाईव्ह आलोय. भारतातला पहिला व्यक्ती आहे या विषयावर लाईव्ह बोलणारा, म्हणजे कोणता वकील बी बोलला नव्हता, त्याच्यावर मी बोललेलो आहे. त्यामुळे मला माहीत आहे सरकारला त्यांनी निर्देश दिले, तुम्ही करू शकता, कराच असं म्हटलेलं नाहीये. हे मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. सरकार घाई करायची. सरकारने काय केलं, लगेच 1 ऑगस्टला निर्णय दिला आणि लगेच 2.5 महिन्यामध्ये ऑक्टोबरमध्ये 15 ऑक्टोबरला त्यांनी एक कमिशन बसवलं, आनंद बदर कमिशन. हे आनंद मनोहर बदर आहेत नागपूरचे. हे होते अगोदर बिहारच्या हायकोर्टाचे जज, रिटायर्ड जज. हे सांगण्यामागचं कारण आहे की देवेंद्र फडणवीस हे सुद्धा नागपूरचे, RSSचं हेडक्वार्टरही नागपूरलाच, आणि हे बदरही नागपूरचे, कनेक्शन कळावं म्हणून सांगायचं. आता हे बदर कुठं फिरलेत, इथं सुप्यामध्ये बसणारे एवढे जे लोक आहेत, तुम्ही चळवळीतले लोक आहात, तुम्हाला बदर कधी दिसला का, कुठं दिसलाय कुणाला बदर? बदरचा फोटो माहीत आहे का, बदरचा एखादा व्हिडिओ, बदरनं कुणाचं निवेदन घेतलंय याचं काही माहिती आहे का तुमच्याकडे? नाही. मग बदर भेटलाय कुठं, कुणाला भेटलाय? आम्ही 36 जिल्ह्यात हे केले. बदर कुणाला भेटल्याचा पुरावा द्या आणि माझ्याकडून 1 लाख रुपये घेऊन जा. आहे कुठंच भेटला नाही. आतापर्यंत जेवढे सरकारी अहवाल बनलेत त्याच्यातला सर्वात 3rd क्लास अहवाल बनणार आहे. 3rd क्लास, कचऱ्यात फेकल्यावर कचऱ्याचा अपमान होईल असा अहवाल बनणार आहे. कारण हा कुठंच कोणतीच रिसर्च मेथॉडॉलॉजी, माझं MBA झालंय, PhD सुरू आहे, MPhil झालंय, याच्यासाठी डाटा कलेक्शन कसा करायचं हे आम्हाला माहीत आहे, सायंटिफिक पद्धत. याने कोणतीही ती पद्धत वापरलेली नाही. यांनी काय केलंय, RSSच्या लोकांनी त्यांना अहवाल दिलाय आणि तो अहवाल त्यांनी सबमिट केलाय, बस. कुणालाच भेटला नाही. तो मातंग जातीच्या संघटनाला भेटला नाही. राजू भाऊ, मला परभणीमध्ये लाल सेनेचे जे आहेत ते म्हणले की आम्ही गेलो तर माझं निवेदन मी घेतलं नाही त्यांनी, म्हणजे मातंगाचंही निवेदन घेतलं नाही. मग ह्यानं रिपोर्ट कसा बनविलाय, काय अहवाल बनविलाय, आणि तो अहवाल आम्ही सादर करा म्हणालो, ते जाहीर करा म्हणालो, सरकार म्हणतंय आम्ही स्वीकारला नाही. आता रेणके आयोग स्वीकारला का साहेब? रेणके आयोग जाहीर आहे. सच्चर कमिटीचा अहवाल स्वीकारलाय का? पण जाहीर आहे. अरे स्वीकारा नका स्वीकारू नंतरचा मुद्दा आहे ना, लागू करा. जनतेसाठी तर जाहीर करा, तो जनतेसाठी जाहीर केला जाऊ शकतो. स्वीकारायचं नंतर स्वीकार काही होईल नंतर. पण सरकारला हे माहीत आहे, एक मेक आहे त्याच्यामध्ये, त्याच्याकडून काय चूक झाली तुम्हाला सांगतो. अजय भाईने तो उल्लेख केलेला आहे. आर्टिकल 338
आर्टिकल 338 नुसार आपलं जे शेड्यूल कास्टचं नॅशनल कमिशन बनलेलं आहे आणि आर्टिकल 338 म्हणजे 9 क्रमांकाचा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट आहे की जर केंद्र सरकारला किंवा राज्य सरकारला आरक्षणाच्या संदर्भात कोणतंही धोरण आखायचं असेल तर शेड्यूल कास्टच्या नॅशनल कमिशन सोबत विचार विनिमय करणं कंपल्सरी आहे. कंपल्शन आहे. आमचे लोक आहेत, आम्ही विचारलं नॅशनल कमिशनच्या लोकांना, असा बदलणं काय तुमच्यासोबत पत्रव्यवहार केलाय का? ते म्हणले काहीच नाही झालं. नाही, बदरची बँक सरकारची बँक साहेब, सरकारनं काही केलेलं नाही. आमची सरकारनं असं काहीच केलेलं नाही. आता जर असं विचार विनिमय न करता जर कोणता निर्णय घ्यायचा आहे तर त्याला आपण हायकोर्टात चॅलेंज करू शकतो, सुप्रीम कोर्टात चॅलेंज करू शकतो. म्हणजे सरकारला नॅशनल कमिशन सोबत चर्चा करणं कंपल्शन आहे. हा एक मुद्दा. मला सांगायचा मुद्दा आहे की बदर कमिशनचा अहवाल त्यांनी सार्वजनिक करायला पाहिजे. कारण बदर कमिशनचा अहवाल सार्वजनिक जसाही होईल त्याच्यातल्या कमतरता आपल्याला कळतील. आणि माझा हा डाऊट आहे, देवेंद्र फडणवीसांना मागांना काहीच द्यायचं नाही, काहीच द्यायचं नाही, म्हणून त्यांनी असा थर्ड क्लास अहवाल बनविला. त्याच्यामध्ये एवढ्या कमतरता ठेवल्यात की देवेंद्र फडणवीसांना माहीत आहे हे जे बौद्ध लोक आहेत, हुशार आहेत, उद्या कोर्टात जातील आणि याच्यावर बंदी आणून काढतील. त्यांना ऑलरेडी माहीत आहे मागांना द्यायचा काही विषयच नाही. त्यांना कळलं नाही की त्यांच्यासोबत काय सरकार करायला लागले, हे सरकार त्यांच्यासोबत काय करायला, हे खेळ कळला नाही त्यांना. बरं, अमित गोरके भाजपचे आमदार, देवेंद्र फडणवीस मागले 10 दिवसापूर्वी म्हणले की 2 ते 3 महिन्यात आम्ही वर्गीकरण लागू करू. मग 2 ते 3 महिन्यात लागू करण्यात तू मोर्चात कशाला फिरायलास? अरे तू सरकारमध्ये आहेस ना, तू मुख्यमंत्र्यासोबत बसन ते लागू करून घे. बरं, मुख्यमंत्री म्हणते लागू करू, मग मोर्चे का करायलात? मुख्यमंत्री म्हणाले लागू करू. मी म्हणतो उद्या मुख्यमंत्र्यांनी प्रेस कॉन्फरन्स घ्यावी आणि डिक्लेअर करावं उपवर्गीकरणची प्रक्रिया आम्ही थांबवणार. महाराष्ट्रातले आम्ही बौद्ध सगळे मोर्चे थांबवतो. चला घ्या भूमिका, या प्रेस कॉन्फरन्स. तो म्हणायला लागलेत मुख्यमंत्री तरी मोर्चे आहेत. याचा अर्थ काय? फक्त भांडणं लावायचा कार्यक्रम, द्या घ्यायचा हा कार्यक्रम नाही आहे, हे लक्षात घ्या. आता आमचे काही नेते रामदास आठवले असतील, आणखी काही असतील, त्यांनी भूमिका घेतली की संख्येनुसार द्या, आरक्षण हे संख्येनुसार असलं पाहिजे. चला, संख्येनुसार दिलं तर काय होईल? 2011ची आकडेवारी मी सांगतो. महारांची संख्या आहे 30 लाख. महारांनी लिहिलं जनगणनेमध्ये आमची जात महार आहे, धर्म हिंदू आहे. 50 लाख महारांनी सांगितलं आमची जात महार आहे, धर्म बौद्ध आहे. म्हणजे 80 लाख झाले महारच आहेत, कुणाचा धर्म बौद्ध आहे, कुणाचा हिंदू आहे. पण 15 लाख आणखी असे लोक होते ज्यांनी सांगितलं की आमची जात महार नाही, आमच्याकडे महार बीर काही नाही, आम्ही फक्त बौद्ध आहोत. फक्त हे 80 लाखाचाच उल्लेख आहे. 80 लाखाचं, 80 लाख नाही संख्या, ही 95 लाख आहे. सरकारनं 80 लाखच पकडलेत आणि त्यानुसार सांगितलं जर 100 SCचे लोक असतील तर 62 महार आहेत, 19 मातंग आहेत, 12 सांबार आहेत आणि राहिलेल्या 56 जाती 8 आहेत. हे सरकारची आकडेवारी, बार्टीचा अहवाल आहे 2023चा. त्या बार्टीच्या अहवालातली आकडेवारी सांगतोय मी. जर हे 15 लाख ॲड केले तर चित्र बदलतंय. 100 जर SCचे लोक असतील तर महार निघतील 70, मातंग निघतील मग 15, टक्केवारी कमी होईल. चर्मकार निघतील 10 आणि बाकीचे निघतील 5. आता जर संख्येनुसार करा म्हणाले आठवले साहेब, मग संख्येनुसार जर झालं तर काय होईल? जर जनगणना होईल संख्येनुसार झालं तर मी बोलायलो, संख्येनुसार झालं तर काय होईल? संख्येनुसार झालं तर महारांना किंवा बौद्धांना वाटा मिळेल 8.5%, मातंगांना मिळेल 2%, ढोर आणि चांबारांना मिळेल 1.5% आणि राहिलेल्या 55 जातींना मिळेल 1%. त्यांची संख्या 1% बी नाही पण 1%. आता असं जर संख्येनुसार वर्गीकरण केलं तर 55 जातीला 1% मिळेल, ज्यांची लोकसंख्या 1%च्या आत आहे. ज्या 13% खेळायल्यात त्या 1% बंदिस्त होतील, म्हणजे 55 जातीचं नुकसान आहे. चांबार आणि ढोर यांची संख्या 1.5% आहे, ते सध्या 13% खेळायले, ते 1.5% बंदिस्त होतील. 55 आणि 2 57 जातीचं नुकसान आहे. संख्येनुसार केल्यावर 57 जातीचं नुकसान आहे.
आणि मातंगांना फक्त 2% मिळणार आहे संख्येनुसार. मातंगाचंही नुकसान आहे, फक्त महारांचा फायदा. म्हणजे आठवले साहेबांनी भूमिका घेतली संख्येनुसार किंवा आणखी कोणत्या लोकांनी घेतली का? ही डायरेक्ट आणि इनडायरेक्ट महारांचा फायदा करणारी भूमिका आहे. आता पुढचा प्रश्न आहे, मग जर संख्येवास नंतर केलं, सरांनी जसं मुद्दा मांडला, जर संख्येनुसार जर केलं आणि आपला जर फायदा होणार, मग आपण का विरोध करायला? आपण बाबासाहेबांच्या अवलादी आहोत. फायदा आणि तोटा बघून निर्णय घ्यायचा नसतो. जी गोष्ट संविधानाच्या विरोधात आहे त्याला विरोध करायचा असतो. कारण आर्टिकल 341 मध्ये शेड्यूल कास्टला आरक्षण आहे, 342 मध्ये शेड्यूल ट्राईबला आहे, 340 मध्ये ओबीसींना आहे. 341 मध्ये जे शेड्यूल कास्ट शब्द बनलाय ते 1935ला बनलाय. त्याच्या अगोदर मागे जावं लागेल. जी जनगणना झाली भारतामध्ये ती पहिल्यांदा 1872ला झाली आणि अस्पृश्य जातींची जनगणना पहिल्यांदा 1911ला झाली. आगा खान नावाचे मुस्लिम नेते होते, त्यांनी म्हणले की आदिवासी आणि अस्पृश्य जातींना तुम्ही हिंदूमध्ये पकडू नका, यांची जनगणना वेगळी करा. मग कोणत्या जातींना अस्पृश्य मानायचं याचे 10 क्रायटेरिया ब्रिटिशांनी निर्धारित केले. नंबर 1, ज्या जाती ब्राह्मणांच्या देवी देवतांना मानत नाहीत ती जात अस्पृश्यांच्या लिस्टमध्ये. ज्या जाती ब्राह्मणांकडून कोणतंही क्रियाक्रम करून घेत नाहीत ती जात अस्पृश्यांच्या लिस्टमध्ये. ज्या जाती ब्राह्मणाला गुरु मानत नाहीत ती जात अस्पृश्यांच्या लिस्टमध्ये. ज्या जाती ब्राह्मणाला शत्रू मानतात ती जात अस्पृश्यांच्या लिस्टमध्ये. ज्या जाती गायीला पवित्र मानत नाहीत किंबहुना गायी कापून खातात त्या जाती अस्पृश्यांच्या लिस्टमध्ये. ज्या जातीसोबत अस्पृश्याचा व्यवहार झालाय त्या जाती अस्पृश्यांच्या लिस्टमध्ये. याच्यामध्ये हा क्रायटेरिया नाही. ज्या जाती शैक्षणिक मागासलेल्या आहेत ती या लिस्टमध्ये क्रायटेरिया नाही. ज्या जाती आर्थिक मागासलेल्या आहेत तो याच्यामध्ये क्रायटेरिया नाही. ज्या जाती सामाजिक मागासलेल्या आहेत तोही याच्यामध्ये क्रायटेरिया नाही. हा क्रायटेरिया काय आहे? 10 जर क्रायटेरियाचा अभ्यास केला, बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे या देशाचा इतिहास दुसरा तिसरा काही नसून ब्राह्मणिझम आणि बुद्धिझम मधला संघर्ष. अरे ही लिस्ट ब्राह्मणांच्या शत्रू जातींची लिस्ट आहे, पूर्वाश्रमीच्या बौद्धांची लिस्ट आहे. ही मागासवर्गीयांची लिस्ट नाही, ब्राह्मणांच्या शत्रू जातींची लिस्ट आहे. याच लिस्टला 1935 मध्ये शेड्यूल कास्ट म्हटलंय आणि याच लिस्टला 1950ला राष्ट्रपतीनं शेड्यूल कास्टच्या लिस्टमध्ये टाकले. आता हा प्रश्न आहे, शेड्यूल कास्टची जी लिस्ट जी बनली, ज्या क्रायटेरियाने बनली ते क्रायटेरिया वेगळे आहेत. आता जर एखादी जात म्हणत असेल आम्ही शैक्षणिक मागासलेलो आहोत, अरे तू शैक्षणिक मागासले, पण शैक्षणिक मागासलेल्यांची लिस्ट नाही. कुणी म्हणते आम्ही आर्थिक मागासलेलो आहोत, अरे बाबा ही आर्थिक मागासलेल्यांची लिस्ट नाही. शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेली लिस्ट कोणती आहे माहिती आहे? आर्टिकल 340 ओबीसींची. अदर बॅकवर्ड क्लास, दोज हु आर सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड, SEBC. आता ओबीसींची लिस्ट जी आहे ही शैक्षणिक मागासलेल्यांची लिस्ट आहे आणि आर्थिक सामाजिक मागासलेल्यांची लिस्ट आहे. यामध्ये वर्गवारी करता येते आणि सुप्रीम कोर्टाने रोहिणी आयोग बसला बी त्यासाठी. ओबीसींची वर्गवारी ही संवैधानिक आहे, कारण ही लिस्ट सामाजिक मागासलेल्या आणि शैक्षणिक मागासलेल्या लोकांची लिस्ट आहे. त्यामुळे ओबीसी मध्ये वर्गवारी करणं हे संवैधानिक आहे, पण SC मध्ये वर्गवारी हे संवैधानिक नाहीये. कारण ह्या लिस्ट जी आहे ही वेगळ्या क्रायटेरियाने बनलेली आहे. आता जर ही लिस्ट या क्रायटेरियाने बनलेली आहे आणि जर कुणी म्हणत असेल की आम्ही शैक्षणिक मागासलेले आहेत, सामाजिक मागासलेले, आर्टिकल जे 46 आहे डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल मधलं, त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे SC ST ओबीसींच्या शैक्षणिक आर्थिक उन्नतीसाठी शासनाने कार्यक्रम आखले पाहिजेत. घरकुल योजना आर्टिकल 46 ची अंमलबजावणी, स्कॉलरशिप आर्टिकल 46 ची अंमलबजावणी, राशन दुकान 1 रुपया किलो गहू 2 रुपये किलो तांदूळ आर्टिकल 46 ची अंमलबजावणी, संडास बांधून द्यायलेत आर्टिकल 46 ची अंमलबजावणी, पेन्शन द्यायलेत मग म्हणजे विधवा लोकांना आर्टिकल 46 च्या, म्हणजे अनाथ लोकांना आर्टिकल 46. म्हणजे गोरगरीब लोकांसाठी शैक्षणिक उन्नतीसाठी आर्टिकल 46 आहे. हे आरक्षण हा त्याचा कार्यक्रम नाहीये.
आर्टिकल 46 नुसार या गोष्टी व्हायला पाहिजेत. आरक्षण ही वेगळी बाब. मी भविष्यामध्ये सुप्रीम कोर्टात जाणार आहे. ही लिस्ट रिवाईज करा. ज्या जाती आता ब्राह्मणाकडून लग्न लावून घ्यायला लागल्यात त्या क्रायटेरियामध्ये बसत नाहीत आता एससीच्या. ज्या जाती ब्राह्मणांच्या देवी देवतांना म्हणतात त्या क्रायटेरियामध्ये बसत नाहीत एससीच्या. या क्रायटेरियाचं जर पुनर्लोकन केलं ना, आज ज्या जाती ब्राह्मणाला करून लग्न त्यांना हाकलावं लागेल. मग हा तसाच केलं ते. अर्थ तोच आहे त्याचा. आता मी हे सगळं ह्यासाठी सांगायलो की या 10 क्रायटेरियाचा हा होमोजिनियस समूह आहे, हा एकजिन्सी समूह आहे. सुप्रीम कोर्ट म्हणतंय नाही, हा वेगवेगळा समूह आहे, हा हेट्रोजिनियस समूह आहे. एक जात दुसऱ्या महार मांगापासून वेगळा आहे, मांग चांबारापासून वेगळा आहे, ढोर काही आणखी ह्याच्यापासून वेगळा आहे. अरे मग SC1, SC2, SCA, SCA, SCE, SCU 12 खडी संपन, पण 59 जाती कुठे संपणार आहेत? अबकडनं भागणार नाही म्हणते. एवढ्या मग पोट जाती आहेत ना, 59 जातीला तुम्ही काय खिमा करणार का एससीच्या आरक्षणाचा? त्यामुळं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे ना, 2004ला आंध्र प्रदेश सरकारच्या केसमध्ये EV चेन्नई केसमध्ये सुप्रीम कोर्ट काय म्हणलं? हे होमोजिनियस आहे म्हणून करता येणार नाही. 2004ला 20 वर्षांत सुप्रीम कोर्ट म्हणतंय नाही, हा हेट्रोजिनियस आहे. कोलांटी उडी मारली सुप्रीम कोर्टाने. मी हे तुम्हाला सांगायलोय, भारताचं जे संविधान आहे ना, आपण प्रिएम्बल वाचतो. प्रिएम्बल तर माहीत आहे सर्वांना. हे सुप्रीम कोर्ट 1955ला म्हणलं प्रिएम्बल हा संविधानाचा भाग नाही. 67ला म्हणलं प्रिएम्बल हा संविधानाचा भाग नाही. 1973 मध्ये सुप्रीम कोर्ट म्हणलंय की प्रिएम्बल हा संविधानाचा भाग आहे. 23 वर्ष लागलेत सुप्रीम कोर्टाला हे म्हणायला की प्रिएम्बल हा संविधानाचा भाग आहे. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्ट जे म्हणतंय ते फायनल आहे असं कुणी भ्रमात राहू नये. आणखी सुप्रीम कोर्ट कोलांटी उडी मारू शकते. सरकार बदललं की जजेस बदलतात, सरकार बदललं की जजेस बदलतात, जजेस बदलले की निर्णय बदलतात. केवळ सुप्रीम कोर्टाचा निर्णय फायनलच आहे अशा कुणी भ्रमात राहू नये. 7 जजेसने दिल्या, उद्या 9 जजेस देतील, वेगळा निर्णय देऊ शकतात. त्यामुळे ही संविधानानुसार हे होमोजिनियस आहेत. सुप्रीम कोर्टानं हा संविधानाला डावलून निर्णय दिला. दुसरं, आर्टिकल 341 मध्ये काना मात्रा वेलांटी जरी बदलायची असेल तो अधिकार पार्लमेंटला आहे. वर्गवारी जर करायची असेल ते पार्लमेंटने करावी. मग राज्याला कसं काय तुम्ही अधिकार द्यायला लागले? म्हणजे कलेक्टरच्या ऑर्डरमध्ये बदल करायचा अधिकार तुम्ही तलाट्याला देता आणि तलाठी करू शकतो. म्हणजे हे तर तुम्ही संविधानाच्या विरोधात जाऊन काम करायला. म्हणून आमचा विरोध आहे. ही जे सगळं सुरू आहे संविधानाच्या विरोधात आहे, म्हणून आम्ही विरोध करायलो. फायदा आणि तोटा बघून नाही हे विषय. त्यामुळे काळे सर जे म्हणले जनगणनेच्या आकडेवारी आला तरी आमचा विरोध आहे, कारण हे संविधानाच्या विरोधात आहे. संविधानाच्या विरोधात आहे म्हणून आपला विरोध आहे. हे तुम्ही क्लिअर कट आपल्या डोक्यात राहिलं पाहिजे. नाहीतर आपल्याला वाटतं की फायदा होईल मग होऊ द्या. काही लोक हे बी म्हणाले मग 8.5% मिळतं तर मिळू द्या. बघा एकदा जर ही प्रक्रिया सरांनी जे सांगितलं एकदा जर सुरू झाली ते शेड्यूल ट्राईबचं बी करणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये आहे. बरं सर, सुप्रीम कोर्ट शेड्यूल ट्राईब पार्टीच नव्हतं, शेड्यूल ट्राईबचा वकील नाही, शेड्यूल ट्राईबचं म्हणणं ऐकलं नाही आदिवासींचं. डायरेक्ट जजमेंटमध्ये लिहिलंय एसटीचंही करा, एसटीचंही राज्य सरकार करू शकतं. न ऐकताच निर्णय दिलाय सुप्रीम कोर्टानं. हा आदिवासींच्या विरोधात आहे. जर शेड्यूल कास्ट सुपात म्हणजे शेड्यूल कास्ट जात्यात असेल, सुपात शेड्यूल ट्राईब आहे. आज ना उद्या आदिवासींचे तुकडे पाडणार आहेत. आदिवासींनी याचा विरोध करायला पाहिजे आतापासूनच. नाही तर हे झालं की त्यांचा नंबर आहे, लक्षात घ्या. म्हणजे ज्यांचं करायला पाहिजे ओबीसीचं त्यांचं करत नाहीत आणि ज्यांचं नाही करायला पाहिजे त्याच्यासाठी कमिशन आणि वर्गवारी सुरू केली आहे. ही सगळी प्रक्रियाच एकदम संविधानाला बाजूला सारून चालू आहे. म्हणून आपल्याला विरोध करावा लागेल, मोठ्या संख्येने विरोध करावा लागेल, तरच ही प्रक्रिया थांबणार आहे. जोगेंद्र कवाडे साहेबाच्या काळामध्ये एक लॉंग मार्च निघाला होता नामांतरासाठी. ते नामांतराचं आंदोलन तुम्ही बघितलेलं आहे. आज हा सुद्धा ऐतिहासिक लॉंग मार्च आहे, बीडहून निघलेला आहे, पायी निघलेला आहे. तुम्ही सर्व इतिहासाचे साक्षीदार आहात. येणाऱ्या काळात हा चळवळीचा इतिहास लिहिला जाईल तर तुम्ही म्हणाल आमच्या सुप्यामध्ये लॉंग मार्च आला होता, आम्ही त्याचं स्वागत केलं, आम्ही त्यांना हार घातला, आम्ही त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली, आम्ही त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली. हा इतिहास आहे.
आणि जगभरामध्ये ज्यावेळेस लोकांचं समर्थन असतं लाँग मार्चला, तर ते लाँग मार्च सक्सेसच होता. चायनामध्ये तर सत्ता पलटलेली आहे, चायनामध्ये सत्ता पलटलेली आहे त्या लाँग मार्चमुळं. आम्ही ज्यावेळेस कलेक्टरला भेटायला गेलो तर बीडचे कलेक्टर म्हणले, एवढी तकलीफ कशाला करायला, ऊन लागन, कुणाला चक्कर येईल, पडताल, पाऊस येईल, आजारी पडताल, कशाला स्वतःला एवढी तकलीफ घ्यायला, हे संविधानात बसतंय का, हे आंदोलन संविधानात बसतंय का. आम्ही त्यांना म्हणलं, सर तुम्ही UPSC पास होऊन आलेले IAS ऑफिसर आहात, कलेक्टर आहात, तुम्ही भारताचा आधुनिक इतिहास वाचला असेल, गांधीजींनी दांडी यात्रा काढली होती, ती पैदल काढली होती, मग तुम्हाला म्हणायचं का गांधीजी चुकीचे आहेत. कलेक्टर शांत झाला, मीटिंग त्याच मिनिटाला संपली. हे म्हणले, हे पोरं आपल्या डोक्याच्या पुढचे, त्यांना घेऊन जा पुढे. त्यांना प्रतिप्रश्न केला आपण, त्यांनी आम्हाला डायरेक्ट तिथं नाही, आम्हाला महसूल आयुक्ताकडे पाठवलं मग औरंगाबादला. ते म्हणले, हे काय आमच्या बसची बात नाही, तुम्ही वरी बघा आता यांना काय काय. आपला सगळा त्याचा तर अभ्यास आहे. जर सगळी माहिती आहे तर आपण हे बोलू शकतो, माहिती नसल्यावर काय बोलणार आहे. आपल्याला बाबासाहेबाच्या पुत्राची विटंबन झाली माहीत आहे, ॲट्रॉसिटी झाली लगेच माहीत आहे. हा थोडा किचकट विषय आहे, किचकट विषय आहे म्हणून समाजापर्यंत जायला अजय भया वेळ लागायला. पण हळूहळू का वहिने समाजाला समजायले की ही सगळी प्रक्रिया आपल्या विरोधात आहे आणि आरक्षण संपवण्याचा हा सगळा प्रकार आहे. आपण एकत्र राहिलो तर सेफ आहे. एकदा जर तुकडे झाले की उद्या एखाद्या मातंग मुलीवर आलं अत्याचार झाला तर बौद्ध काय म्हणतील, आता अबकडे झाले, तुम्ही तुमचं बघा, आम्ही आमचं बघू. म्हणजे याचं नाही आहे, पुढचे परिणाम वाईट आहेत. आपल्याला कायमचं विभाजित करायचं षडयंत्र आहे. मी तर जाहीर म्हणलेलं आहे की अबकडे झाल्यावर मातंगाचं भलं कसं होणार हे सांगा बरं. कसं भलं होणार आहे म्हणजे सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी. म्हणलं काय महाराणी अन्याय केला काय, सामाजिक अन्याय महाराणी केला की सामाजिक न्याय प्रस्थापित होणार. म्हणजे उगाच शब्द बोलायचे सामाजिक न्याय. मी एकदा म्हणलं सामाजिक न्याय नेमका कसा, तर मला प्रियंबलचं दाखवलं, हे सामाजिक न्याय. अरे ते पण काय ते सांगा ना, नेमका सामाजिक न्याय कसा प्रस्थापित होणार हे सांगा. कुणालाही सांगता येणार नाही. आता साहेब एवढं जातीचं विष पुढे चाललंय, खातो त्या भाकरीवर म्हणे लहुजी वस्तादची सही आहे रे. मी म्हणलं लहुजी वस्तादला लिहिता वाचता येत नव्हतं, सही कशी करतील, लिहिता वाचता येत असं तर सही करतील ना. कमीत कमी त्या पोस्ट टाकणार आणि असं तरी म्हणायचं खातो त्या भाकरीवर लहुजी वस्ताद अंगठा आहे रे. अरे बाबांनो, हे जे जातीचं जे मानसिकता आहे ना, हे बाबासाहेब आमचे मुक्तिदाते नाहीत. इकडले बी 2-4 आहेत लोक, तिकडले 2-4 लोक हे करायलेत, वातावरण बिघडवायला लागलं. महापुरुषांना कशाला वर्गवारीमध्ये आणता. आता लहुजी वस्ताचा काय दोष आहे वर्गवारीमध्ये, अण्णाभाऊ साठेचा काय दोष आहे वर्गवारी करायला. त्या वर्गवारीमध्ये त्या महापुरुषांचे काय दोष आहेत की आपण त्यांना खिचून हे सगळं करायला लागलो जातीच्या ह्याच्यामध्ये. उलट लहुजी वस्ताद साळवेवरती अगोदर त्यांना असं वाटायचं की इंग्रज दुश्मन आहेत. ज्यावेळेचे ज्योतिराव फुलेंच्या संपर्कात आले, सावित्रीबाई फुलेच्या संपर्कात आले, त्यांच्या विचारामध्ये बदल झाला आणि त्यांना लक्षात आलं ब्राह्मण शत्रू आहेत, हे शत्रू नाहीत, इंग्रज शत्रू नाहीत. आणि म्हणून त्यांनी ज्योतिराव फुलेंचं संरक्षण केलेलं आहे. एका अर्थानं ज्योतिराव फुलेंचाच त्यांच्यावर प्रभाव आहे. त्यांच्या विचारामध्ये ज्योतिराव फुलेंनी बदल घडून आणलेला आहे. म्हणजे हे सुद्धा मला तर पटत नाही की ज्योतिराव फुलेंचे गुरु ते म्हणता येणार नाही सर. ज्योतिराव फुलेंमध्ये त्यांच्या विचारात बदल झालेला आहे. आणि ज्योतिराव फुलेंनी कुणाचा काही गुरु बिरू असं काही कुणाला घोषित बी केलेलं नाही. म्हणजे इतिहासाची तोडफोड करू नका, जे ओरिजिनल आहे ते लोकांना सांगा. आता मी अण्णाभाऊ साठेवर पुस्तक लिहिलं 2020ला, मला त्याच्यामुळे लोक ट्रोल करते सर, किंवा अण्णाभाऊ साठेवर यांनी पुस्तक लिहिले नाही, ह्यांनी अण्णाभाऊ साठे पेरला म्हणे महाराष्ट्रात. अरे मी कशाला पेरू, माझ्या अगोदर माहीत नाही महाराष्ट्राला अण्णाभाऊ साठे. मी तर संशोधन केलं, अण्णाभाऊ साठेंच्या आंबेडकरी कथा सांगितल्या, अण्णाभाऊ साठे आणि बाबासाहेबांची कुठं भेट झाली याचे पुरावे दिले मी माझ्या पुस्तकामध्ये. म्हणजे अण्णाभाऊ साठेवर बाबासाहेबांच्या विचाराचा कसा प्रभाव होता हे सिद्ध केलं मी त्या पुस्तकामध्ये, हे सिद्ध केलं. लोकांनी म्हणले यांनी अण्णाभाऊ साठेंच्या विरोधात हे केलं. म्हणजे अण्णाभाऊ साठेवर पुस्तक लिहिलं म्हणून मला काही लोक ट्रोल करले. मी म्हणलं पुस्तक वाचलंय का, नाही म्हणे आणखी वाचलंय. म्हणजे वाचा तर खरं, वाचल्यावर त्याच्यावर मत व्यक्त करा. सांगायचा उद्देश आहे की 2 जातीमध्ये तेढ निर्माण करणं हा सरकारचा उद्देश आहे. त्यामुळं संख्येनुसार सरकार जर केलं, मला सांगा ज्याची जेवढी संख्या आहे त्याला जर दिलं, भांडणं मिटतील ना दुसऱ्या दिवशी. महाराज म्हणतील आमचं काय आम्हाला संख्येनुसार मिळालं, मातंग म्हणतील आमचं आमच्या मिळालं संख्येनुसार.
भांडणं मिटवणे हा सरकारचा उद्देश नाही, भांडणं लावणे हा सरकारचा उद्देश आहे. त्यामुळं बौद्धांनी बी ह्या संभ्रमात राहू नये की त्यांना संख्येनुसार मिळेल. बौद्धांची संख्या 8.5% आहे, त्यांना मिळेल 2% कमी, म्हणजे त्यांना देते 6 किंवा 6.5. आणि मातंगाची संख्या 2% आहे, त्यांना देते 4%. कंप्लीट 2%चा फरक करतील का? दुसऱ्याच दिवशी महाराज म्हणायला मोकळे झाले, कोण कुणाचं खायला रे आता, आमची 8% संख्या, आम्हाला 6%, तुमची 2%, तुम्हाला 4%. भांडणं वाढवायचा कार्यक्रम आहे. नोकऱ्या संपलेल्या आहेत, प्रायव्हेटायझेशनमुळे नोकऱ्या राहिलेल्या नाहीत. आणि नोकऱ्या राहिल्या नसताना यांना वाटायले की अबकडे केल्यावर आम्हाला काहीतरी मिळेल. नोकऱ्या टिकवण्यासाठी संघर्ष करायला पाहिजे. एक उदाहरण सांगतो, शेवटाकडे जातो. एक शेतकरी होता आणि शेतकरी म्हणतो आजारी पडलेला असतो, त्याला वाटतंय की आता मी मेल्यानंतर हे लेकरं भांडणं करतील इस्टेटीसाठी. त्याच्यातला धाकटा जरा आगाव असतो, काही कामधाम करायचं नाही, बोंबलत फिरायचं. पण इस्टेटीमध्ये बापात कधी मारायची वाट बघायचं. बाप गेल्यानंतर इस्टेटीमध्ये वाटा मागायचा. मग ते म्हणतात की तू काय कर, काड्या घेऊन ये. 4 काड्या आणल्या जातात, प्रत्येकाला एक काडी आणला सांगतात. म्हणले आता मोडा. 4 काड्या ते मोडून दाखवतात, प्रत्येकजण आपापली काडी मोडून दाखवतो. मग त्याच्यानंतर ते म्हणतो नाही या मोडल्या, दुसरी काडी आणा. मग दुसऱ्या 4 काड्या एकत्र बांधल्या जातात आणि चौघाला दिलं, सांगितलं आता मोडा. त्या काड्या मोडत नाहीत. अब कड जर सेपरेट केलं, कडा मोडले जाणार आहात. जर एकत्र राहिला तर सेप राहणार आहात. परंतु आमचा एक बंधू आहे, ज्याची ही इस्टेट ज्यांनी कमवली ते बाबासाहेब आंबेडकर आहेत. आरक्षणाची इस्टेट ज्यांनी कमवली ते बाबासाहेब आंबेडकरांनी त्या इस्टेटीमध्ये वाटा मागायला जागा. कमवण्यामध्ये काही नाही आहे, टिकवण्यामध्ये काही करायचं नाही आहे, पण या इस्टेटीमध्ये वाटा मागायचा. हे सरासर असं चालू आहे. माझी मातंग पुढाऱ्यांना विनंती आहे, मातंग समाजाला बेवकूफ बनवू नका. त्या वर्गवारी करण्यानं सत्यानाश होणार आहे मातंग समाजाचा. आता माझी PhD कंप्लीट होईल, जर मला प्राध्यापक म्हणून नोकरी लागायची असेल ना, 10 वर्षानं ॲड येते. जे बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे, मागच्या 20 वर्ष झालं भरती नाही, आता भरती होणार आहे. म्हणजे 20 वर्षांतर भरती आली. आता यावेळेस आणि एखाद्या डिपार्टमेंटला 1 जागा असेल SCची, एखादी जागा 1 SCची जागा राहील. मग यावेळेस आरक्षण येईल SC अ, यावेळेस मग 20 वर्षानंतर SC ब, 60 वर्ष आणखी 40 वर्षांतर SC ब, 60 वर्षांतर SC क आणि 80 वर्षांतर SC ड. आता मी आहे 38 वर्षाचा आणि मला जर ड मध्ये टाकलं तर 80 आणि 38 तेवढं तर मी जगणारच नाही. मला जर क मध्ये टाकलं 38 आणि 60 ती बी जगण्याची शक्यता नाही, रिटायरमेंटच्या नंतरच्या वय. जर मला ब मध्ये टाकलं तर 38 आणि 20 म्हणजे 38 आणि 40, मी 80 वर्ष 78 वर्षाचा तरी नोकरी करू शकत नाही. आणि जर मला अ मध्ये टाकलं तर चान्स आहे, चान्स मला आहे. मग हा प्रश्न आहे की मातंगाला अ मध्ये टाकायलेत का ब मध्ये टाकायलेत. जर तुमची PhD असेल, नेटसेस असाल, याला म्हणतात 13 पॉईंट रोस्टर, तुम्हाला नोकऱ्या लागणार नाहीत. हा सगळा नोकऱ्या काढून घेण्याचा कार्यक्रम आहे, नोकऱ्या देण्याचा कार्यक्रम नाहीये. याच्यावर कुणीच बोलायला तयार नाही. मी म्हणलं 13 पॉईंट रोस्टर लागू आहे, तुम्ही याच्यावर बोला, नोकऱ्या कशा राहतील. याच्यावर काहीच बोललं नाही. अबकडे झाल्यावर नोकऱ्या संपणार आहेत, याच्यावर हे बोलायला तयार नाही आहेत. मातंग समाजाचं नुकसान आहे. एकत्र राहिलं तरच फायदा आहे. सरकारनं मातंग समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अभ्यास करण्यासाठी एक कमिटी बसवली 2003ला. त्याला म्हणतात लहुजी वस्ताद साळवे मातंग समाज अभ्यास आयोग. याचा रिपोर्ट आला 2008ला. बरं, रिपोर्ट येताना गंमत झाली, अध्यक्ष आणि उपाध्यक्षात भांडणं झाले. 2 रिपोर्ट गेले सरकारला. माझ्याकडे रिपोर्ट अध्यक्षाची सहीच नाही, उपाध्यक्षाची सही आहे. ते सरकारनं सगळ्या शिफारसी एकत्र केल्या. 82 शिफारसी होत्या, त्याच्यातल्या 14 असंवैधानिक होत्या. जसं की अन्य अत्याचार होतो, बंदूकचं लायसन्स डिस्काउंट करायला, पण ते सरकार म्हणलं असल्या मागण्या मंजूर करता येणार नाहीत. 68 मागण्या सरकारनं तत्वता मान्य केल्या. त्याचा GR निघालाय 2011ला, ते माझ्याकडे GR आहे. 68 मागण्यापैकी माझा 2 मागण्याला विरोध आहे. एक आहे मागणी अबकडं आणि दुसरी आहे मातंगाला 5% द्या. हा 5% देण्याचा प्रश्नच नाही. अबकडाला विरोध आहे म्हणजे 5%ला विरोध आहे. पण या 2 सोडता राहिलेल्या 66 मागण्या आहेत.
मातंग समाजाचे पोरं शिकत नाहीत, प्रत्येक तालुक्याला हॉस्टेल सुरू केले पाहिजेत, ही मागणी आहे. याच्यावर मातंग पुढारी बोलायला तयार नाही. जिल्ह्याच्या ठिकाणी हॉस्टेल बनवले पाहिजे, ही मागणी आहे. याच्यावर मातंग पुढारी बोलायला तयार नाहीत. आर्थिक परिस्थिती खराब आहे, ज्यांना शेती नाही त्यांना 1 हेक्टर जमीन बागायती म्हणजे 2.5 हेक्टर दिली पाहिजे आणि कोरडवाहू 2 हेक्टर म्हणजे 5 एकर दिली पाहिजे. हे सरकारनं कबूल केलंय. ज्यांना जमीन नाही त्यांना पक्क घर बांधून दिलं पाहिजे सरकारनं, हे कबूल आहे. राशन दुकान दिले पाहिजेत, गॅस एजन्सी दिल्या पाहिजेत, सूतगिरण्या दिल्या पाहिजेत, बँकेचं कर्ज दिलं पाहिजे, म्हणजे मातंग समाजाची आर्थिक उन्नती होईल. पोरांना शिकायला फॉरेनमध्ये पाठवायला पैसे दिले पाहिजेत. MPSCचं सेंटर सुरू केलं पाहिजे, UPSCचं सेंटर सुरू केलं पाहिजे. अशा 66 मागण्या आहेत ज्यानं मातंग समाजाचं आर्थिक आणि शैक्षणिक उन्नती होणार आहे. मातंग पुढारी याच्यावर बोलायलाच तयार नाही. आणि हे सगळं सोडलं 2च मागण्या, अबकड. ज्यानं कल्याण होणार आहे त्याच्यावर काहीच बोलणार ना, ज्यानं कल्याण होणार नाही त्याच्यावर बोलायला लागले. याचा अर्थ यांना सुद्धा मातंग समाजाचं भलं करायचं नाहीये. एखाद्या कसबेनं गोरखेनं आमरण उपोषण करावं त्या आझाद मैदानावर, मरावं त्या 66 मागण्यासाठी, मातंगाच्या कल्याणासाठी. जसे जरांगे पाटील मराठ्यांसाठी आमरण उपोषण करतात, एखाद्या मातंग पुढे करावं नाही मातंगाच्या उन्नीसन करीनात ते. याचा अर्थ हे सुद्धा डुप्लिकेट लोक आहेत. जे नेतृत्व करायला लागलेत हे भाजपचे प्रोजेक्टेड लोक आहेत. हे प्रोजेक्टेड आहे, ते भांडणं लावण्यासाठी इनप्लांट केलेत. इनप्लांट करून हे सगळं सुरू आहे. त्यांचा उद्देश भांडणं लावणं आहे. आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्याचा उद्देश भांडणं लावणं नसला पाहिजे. म्हणून आम्ही बीडच्या मोर्चामध्ये 6 मागण्या केल्या होत्या. त्याच्यातली ही एक मागणी होती की 68 पैकी 66ला आमची मान्यता आहे, सरकारने या लागू कराव्यात. बरं, तुम्हाला कुणाला काय प्रॉब्लेम आहे का? मातंगाला जमिनी देण्याबद्दल तुमचा काय प्रॉब्लेम आहे का? आहे का प्रॉब्लेम? हॉस्टेल सुरू करण्यावर काय प्रॉब्लेम आहे का? पक्के घरं बांधून दिले तर काय प्रॉब्लेम आहे का? काहीच नाही ना प्रॉब्लेम. मग आमचा काय, ज्याच्यावर प्रॉब्लेम नाही ते लागू नाही करायला सरकार. अरे या 1000-2000 करोड बजेट द्या, आमचं काही म्हणणं नाही. तर ही सगळी प्रक्रिया यासाठी सांगत आहे, हे विस्ताराने यासाठी सांगावं लागेल की हे सगळा फोलपणा चालू आहे. यांना देण्या घेण्याचा कार्यक्रम नाही आहे, फक्त भांडणं लावायचे. आम्ही मातंगासोबत भांडायलो नाहीत. काही लोक म्हणले तुम्ही मोर्चे काढले, मला कलेक्टर ऑफिसला काढला काय, मांगवड्यावर काढला काय, लॉंग मार्च काढला. अरे मंत्रालयावर काढायला होत ना का, मांगवड्यावर लॉंग मार्च काढायला होत. आम्ही कसे काय तुमच्या विरोधात? आणि तुम्ही मोर्चे काढला कलेक्टरच्या. बघा, मातंगांना अधिकार आहे, त्यांनी मोर्चे काढावेत. आम्हाला अधिकार आहे संविधानिक मोर्चे काढण्याचा, आमचं मागणी मान्य करायचा. आपण एकमेकासोबत भांडायचं नाही, तर आपण सरकारसोबत भांडलं पाहिजे. सरकारसोबत आपण जर केलं तर हे होईल. आता एक शेवटच्या मुद्द्याकडे येतो आणि थांबतो, कारण हे महत्त्वाचं आहे. आता सामाजिक न्याय मंत्री म्हणत आहे की जातीन्याय जनगणना झाल्यावर आपण हे करणार आहोत. बघा, केंद्रीय मंत्री म्हणत आहे, सामाजिक मंत्री, संख्येच्या आधारावर हे होणार आहे आणि आमची मागणी आहे संख्येच्या आधारावर. आणि मुख्यमंत्री म्हणाले मागच्या 10 दिवसापूर्वी येणाऱ्या 2 ते 3 महिन्यात लागू करणार आहोत. ह्याचा सरळ अर्थ आहे, आपले केंद्रातले असो अगर महाराष्ट्रातले जे सामाजिक मंत्री आहेत यांचा बळी दिला जाणार आहे. त्यांना आमच्याकडे पाठवलं जाणार आहे. आमच्याकडून ते काहीतरी आम्हाला लिहून देतील सरकारच्या वतीनं आणि मुख्यमंत्री 1 ऑगस्टला वर्गीकरणाचा निर्णय जाहीर करतील. ह्याचं कारण सांगतो, कारण 1 ऑगस्टला तो निर्णय दिला, 2 ऑगस्टला नाही दिला सुप्रीम कोर्टाचा. मला त्याच वेळेस डाऊट आला, त्यांना भांडणं महाराष्ट्रात लावायचे. जर दुसरीकडे असतं तर दुसरीकडे वर्गवारी केली असती. आणि मुख्यमंत्री या महिन्यात म्हणतात की 2 महिन्यांना लागू करू, हा जून आहे, मग जुलै आणि ऑगस्ट. याचा अर्थ आहे की 1 ऑगस्टला हे वर्गीकरण लागू होण्याची दाट शक्यता आहे. आपल्याला सामाजिक मंत्री काहीतरी लिहून देईल, पण आम्ही काय कानात बिड्या ठेवून जगणारे लोक नाहीत. आम्हालाही कळतंय काय व्हायला लागले आणि काय नाही घडायलं. आणि मुख्यमंत्री आपल्याला अंधारात ठेवून 1 ऑगस्टला वर्गीकरण करण्याची शक्यता दाट आहे. कारण तुम्ही जर बघितलं, विष्णू कसबेसोबत त्यांच्या कार्यक्रम सुरू आहेत, एकनाथ शिंदेचे. ही सगळी प्रक्रिया सुरू झालेली आहे. ते आपल्याला अंधारात ठेवून करू इच्छितात. त्यामुळं मी महाराष्ट्राच्या लोकांना सांगू इच्छितो, ज्या दिवशी वर्गीकरण करण्याचा सरकार निर्णय घेईल त्याच दिवसापासून महाराष्ट्र बंद करायचा आणि तो महाराष्ट्र अनिश्चित काळासाठी बंद करायचा. महाराष्ट्र चालू द्यायचा नाहीये. कारण सरकार जर संविधानाच्या विरोधात जात असेल तर सरकारला आम्ही चालू देणार नाही, हा थेट इशारा देतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत.